नमस्कार मैत्रिणींनो, गंध चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आपण बनवणार आहोत रोज फालुदा. इथे एक तांब्या घेतला आहे. या तांब्यामध्ये आता आपण 1-2 चमचे सब्जा भिजत घालूया. हा 2 तास असंच ठेवून देऊया भिजण्यासाठी, म्हणजे फुलून येईल. पाव कप बदाम घेऊ आणि हे बारीक बारीक तुकडे करून घेऊया. पाव कप काजू घेऊ, याचेही आपण बारीक असे क्रश करून तुकडे करून घेऊ. इथे आपण घेतलंय 1 लिटर गाईचं दूध. आता हे दूध आपण काढून घेणार आहोत एका टोपामध्ये. आता यातीलच थोडंसं एक अर्धी वाटी दूध आपण बाजूला काढून घेऊया. आता घेऊया 1 चमचा कॉर्नफ्लोअर. काढून ठेवलेलं दूध हे याच्यामध्ये ओतून आपण याचा घोळ करून घेऊया. आता 1 लिटर दूध आपण गॅसवर तापण्यासाठी ठेवलेलं आहे. इथे घेतली आहे पाव कप साखर आणि ही साखर आता आपण दुधामध्ये घालणार आहोत आणि दूध ढवळायचे. बॉईल येईपर्यंत ढवळत राहू. इथे आपला काजू बदामचा क्रश करून तुकडे करून तयार झालेले आहेत. इथे आपण घेतली आहे वर्मिसेली, ही सेवई. तर ही सेवई आपण काय करणार आहोत, अर्धा कप घेणार आहोत. ज्या टोपात आपल्याला आता ही सेवई शिजवायची आहे त्या टोपामध्ये आपण ही अर्धा कप सेवई घेऊया वर्मिसेली. यात घालू पाणी आणि ही शिजेपर्यंत बॉईल करून घेऊ. चवीनुसार थोडीशी 1 चमचाभर साखर घालू. तुम्हाला इथे जर साखर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही थोडी एक्स्ट्रा साखर टाकली तरी चालेल, ते तुमच्या आवडीवरती डिपेंड आहे. आता दूध आपलं बॉईल झालेलं आहे. या दुधामध्ये आपण मगाशी केलेली स्लरी ही थोडी थोडी मिक्स करूया आणि ढवळत राहूया. पुन्हा ढवळत राहायचंय. शेवई आता आपली बॉईल झालेली आहे.
पण अजून शिजली नाही आहे, पूर्ण ट्रान्सपरंट व्हायला हवी आहे. ही पहा, आपली सेवई शिजून झालेली आहे. आता गॅस आपण बंद करून थंड होण्यास ठेवून देऊया. दूध आता आपलं छान बॉईल झालेलं आहे आणि असं दाटसर झालेलं आहे. आता गॅस बंद करूया आणि हे मिश्रण रूम टेम्परेचरला येऊ द्यायचे. इथे घेतलं आहे रोज सिरप पाव कप. आता या रूम टेम्परेचरच्या दुधामध्ये हे मिक्स करूया आणि थंड व्हायला 2 तास फ्रीजमध्ये ठेवूया. हे फ्रीजमधलं दूध आता आपण बाहेर काढून घेतलेलं आहे. इथे रूअफजा घेतलं आहे, आपली शिजवलेली वर्मिसेली सेवई घेतली आहे, सब्जा घेतला आहे, काजू बदामचे काप घेतलेत, इथे 6 काचेचे ग्लासेस घेतलेले आहेत आणि इथे आता आपण बेसला, या बेसमध्ये आपण रूअफजा घालणार आहोत. सर्व ग्लासांच्या बेसमध्ये घालायचे. आता आपण भिजवलेला सब्जा घालूया. आता घालू वर्मिसेली. दूध पहा कसं दाटसर झालेलं आहे. आणखी थोडं थोडं घालू. आता आपण घालूया स्ट्रॉबेरी आईस्क्रीम. काही ग्लासमध्ये आता आपला स्ट्रॉबेरी आईस्क्रीम घालून झालेला आहे. याच्यावर घालू काजू बदामचे काप. बदाम,
घालू थोडंसं रोज सिरप. तुमच्याकडे जर जेली असेल तर तुम्ही ती वापरू शकता, स्ट्रॉबेरी जेली. अशा पद्धतीने आपला हा, आता इथे मी 6 ग्लास केले, अजून 2-3 ग्लास म्हणजे 9 ते 10 ग्लास फालुदा आपला या 1 लिटर दुधामध्ये तयार होतो. आता हा फालुदा आपण सर्व करूया. उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारा असा हा फालुदा खाल्ल्यानंतर नक्कीच आपल्याला खूप शांत आणि थंड वाटेल. असा तुम्ही रोज बनवत जा आणि रोज उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फालुदा सरबत पीत जा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. थँक्यू.